यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती आहे। सून गिरिजा यांच्याकडून राऊत कुटुंबियांवर गंभीर आरोप करण्यात आले। विनायक राऊत मुलगा जितेश विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला। या प्रकरणी राऊतांचे चुलत बंधू त्यासोबतच फैजल बाबा यांना अटक करण्यात आली आहे। मूल होत नसल्याने भोंदू बाबाकडे अघोरी प्रकार करण्यात आल्याचा आरोप आहे। राऊत कुटुंबातील वादाप्रकरणी 23 जुलै रोजी ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी होईल। अटकेची टांगती तलवार विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र जितेश राऊत यांच्यावर आहे। त्यामुळे विनायक राऊत यांना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला असल्याची प्राथमिक माहिती आहे। तर सुनेनं गंभीर आरोप केलेले आहे विनायक राऊत यांच्यावर। त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे आणि अशा विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती आहे। यावर विनायक राऊतांचं स्पष्टीकरण आलंय। माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय असं त्यांनी म्हटलंय। गिरिजा 2023 मध्ये स्वतःहून घर सोडून गेली होती। गिरिजा माहेरी स्त्रीधन घेऊन गेली होती असा आरोप राऊतांनी केलाय। किती दागिने नेले हे गिरिजा राऊतनं जाहीर करावं। सुनेनं 12,50,00,000ची मागणी केली असंही ते म्हणतायत। 3 BHKच्या घराची ही मागणी केली असा आरोप विनायक राऊतांनी केलाय। 2023 रोजी स्वतःहून माहेरी गेलेली आहे। जाताना मला डॉक्टरने सांगितलं म्हणून माझं स्त्रीधन जे आहे त्या सहित घेऊन गेलेले आहे। म्हणजे जाताना 10 ते 12 बॅगा भरतील एवढे ते कपडे आणि बाकीचं स्त्रीधन। आता स्त्रीधन सुद्धा नेमकं किती गेलेलं आहे, किती नेलंय हे हिम्मत असेल तर तुम्ही जाहीर करा। येताना सासरी येताना स्त्रीधन किती आणलं आणि घेऊन जाताना किती घेऊन गेला ते जाहीर करा। विनायक राऊतच्या सुनेने पत्रकार परिषद घेऊन ज्या प्रकारे आरोप केलेले ते अत्यंत गंभीर आहेत। ते ऐकून सुद्धा माणसाला तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार किती प्रमाणात होता याची जाणीव होते। आता विनायक राऊत काही जरी बोलत असले तरी सुनेने पत्रकार परिषदेमध्ये असे आरोप करणं याला सरकारने गांभीर्याने घेतलेले। त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे। 7 लोकांवर त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे आणि जे जादूटोणाबद्दल टीका करत होते तेच आता जादूटोण्यामध्ये किती माहिर आहेत हे सुद्धा आता महाराष्ट्राच्या लक्षात आलं।